आमच्या पात्रोड आणि आंबी गणामधल्याच शेतकऱ्यांनी काय पाप केलं हो? आमच्या इकडे पाऊसच पडला नव्हता. अतिवृष्टीचे पैसे आले, जमिनी वाहून गेल्याचे पैसे आले, आणि पीक विम्याच्याच पैशांमध्ये एवढं काय? त्याचं काय झालंय की त्यात सोयाबीन मध्ये 2 प्रकार आहेत, म्हणजे 50% क्रॉप कटिंग आणि 50% सॅटेलाइट म्हणजे तांत्रिक निकष. मग क्रॉप कटिंग नुसार आपलं उत्पादकता आणि 554 किलो प्रति हेक्टर. त्यानुसार जर विमा कॅल्क्युलेट केला तर तो 19,900 मिळतोय, म्हणजे मिळायला पाहिजे. पण काय झालेलं आहे की जे तांत्रिक निकष आहे ना, त्याच्यानुसार जे उत्पन्न आले ना ते जास्त आले. तांत्रिक निकष म्हणजे काय? सॅटेलाइट वरती उत्पन्न मोजतात काय? हा, कसं काय? गव्हर्नमेंटचं आहे. नाही, मग वालवड सर्कल मध्ये सॅटेलाइट वेगळं होतं आणि इकडल्या याच्यात वेगळं होतं का? नाही, पूर्ण ह्याला एकच, पण त्या सर्कल मधल्या गावाचं त्यांनी अनालिसिस केलं असणार, आणि त्या इकडल्या आपल्या आंबे आणि पातोडी एकत्रच आहे ना. हा, मग तेच विचारत आहे. ऐका ना, पात्रूड आणि वालवड मध्ये अंतर किती नेमकं? 10 किलोमीटर मध्ये एवढा फरक पडते का? 3,000 आणि डायरेक्ट 17,000? तसं नाही, त्याला अजून ते उंबरठा उत्पन्न पण असते. आपलं उंबरठा उत्पन्न 844 किलो आहे. उंबरठा उत्पन्न. तुम्ही कंपनीचे प्रतिनिधी आहात की शेतकऱ्यांचे? मी शेतकऱ्याचा प्रतिनिधी आहे. आणि शेतकऱ्या. मग तुम्ही काय कारण सांगताय, कळतंय का तुम्हाला? अहो, तुम्ही सगळे निकष सांगताय. मला काय म्हणायचंय, निकष सांगताय. ते निकष सांगत असताना मी तुम्हाला काय म्हणतोय, वालवड आणि पात्रूड गणामध्ये किंवा सर्कल मध्ये काय अतिवृष्टीचे पैसे समान आले, जमीन वाहून गेल्याचे पैसे समान आले, पाऊस समान पडला, आणि जेव्हा विमा शेतकऱ्यांनी विमा भरलेला आहे तो विमा येत असताना वालवड मध्ये वेगळा आला आणि पात्रूड मध्ये वेगळा आला. बरोबर आहे ना. ते जे आहे ना, तांत्रिक जे उत्पादन आहे ते माझ्या हातात नाही हो. आमच्या हातात पीक कापणी प्रयोग असतो, ते आम्ही त्याप्रमाणे केलं, आणि त्या पीक कापणी प्रयोगामध्ये पण ते जसे प्लॉट सिलेक्ट होते रँडमली त्यानुसार त्याचं उत्पन्न येत आहे. त्यामुळे तांत्रिक निकषाचं माझ्या हातात नाही. माझ्या म्हणजे आपल्या 3 विभाग आहेत, महसूल विभाग, कृषी विभाग आणि ग्रामीण विकास विभाग. हे 3 विभाग मिळून पीक कापणी प्रयोग करतात. त्यानुसार जे पीक कापणी प्रयोग केलं ना, त्यानुसार आपल्याला विमा तुम्हाला सांगितलं की 19,900 पर्यंत मिळाला पाहिजे. परंतु तांत्रिक जे सॅटेलाइटचं सर्व्हिस आहे ते माझ्या हातात नाही, किंवा स्टेट गव्हर्नमेंटच्या हातात नाही, सेंट्रल गव्हर्नमेंटची पॉलिसी आहे. अहो, मी काय म्हणत आहे, ऐका ना, विषय पॉलिसीचा नाहीच आहे. विषय हा आहे, वालवड आणि पात्रूड मध्ये 10 किलोमीटरचं अंतर आहे. किती? मग सॅटेलाइटने एवढा फरक पडला की डायरेक्टली 3,000 ते 17,000, म्हणजे जवळजवळ 15,000चा फरक पडते का? 14,000चा? तेच मी सांगतोय तुम्हाला की सॅटेलाइटचं मला नाही सांगता येणार ते. मग आता काय करायचं? याच्यासाठी शेतकऱ्यांनी कोणाकडे दाद मागायची? तुम्हालाच तर कंप्लेंट करावं लागेल. हो ना. मग काल आलते शेतकरी, जिल्हा परिषद सदस्य पण आले होते, पुन्हा ते माझी पंचायत समिती आणून काय त्यांनी निवेदन दिलंय. ते निवेदन आम्ही जिल्ह्याला पाठवलंय, आणि आमदार साहेबांनी पत्र मुख्यमंत्री साहेबांना, त्यानंतर कृषी मंत्र्यांना दिलेलं आहे. आता ते तांत्रिक निकषाचं आहे ते आपल्या हातात नाही. म्हणजे वर स्टेट गव्हर्नमेंट किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटला बोलेल, त्यावर त्याच्यावर निर्णय होणार. आता असं झालंय की काही ठिकाणी म्हणजे आता जिल्ह्यामध्ये 14 महसूल मंडळात तर मिळालेलाच नाही. त्यानंतर काही ठिकाणी 900 रुपये, काही ठिकाणी 2700 रुपये, आणि काही ठिकाणी 25,000 पण मिळालाय. म्हणजे परत असं व्हेरिएशन आहे. ते काय प्रत्येकच, ऐका ना, प्रत्येकच वर्षी जर शेतकऱ्यांनी हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टातच जायची वेळ आली, जळाली असेल तर जाळायचंय का त्या महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाला? हा, याच्यामध्ये ऐका, तुम्ही मला कारण सांगूच नका. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आधीच माहिती असतात. तुमच्या संमतीनेच कंपन्या करतात. म्हणजे काय, कंपन्यांना अहवाल तुमचे जातात ना. कंपन्या काय मनाने करतात का? कंपन्याला आमचे अहवाल नाहीत जात. ते स्टेट गव्हर्नमेंटचं कंपनी ऐकत नाही. ते माझ्यासारख्याचं काय ऐकणार?
मग आता काय करायचं शेतकऱ्यांनी? शेतकऱ्यांनी आता ते सांगितलं की तुम्हाला लोकप्रतिनिधींनी ते निवेदन देऊन समजा किंवा पत्र देऊन स्टेट गव्हर्नमेंटला आपली व्यथा मांडायची आणि त्यानंतर त्यांनी स्टेट गव्हर्नमेंट सेंट्रल गव्हर्नमेंटला बोलल्यावर त्यात बदल होऊ शकतो. नाही आता व्यथा कोणाकडे मांडायची? तुमच्याकडे तर मांडू शकतो, वरचे तर कोणी ऐकणार नाही आमचं. बरोबर. व्यथा आणि व्यथाच कवर मांडत राहायचं शेतकऱ्यांनी, सारखीच व्यथाच मांडायची का? रोजच व्यथेत आहे तो शेतकरी. आता माझ्या हातात असतं तर मी केलंच असतं. मला काय वाटतं का ह्या शेतकऱ्याला मिळावं आणि ह्याला जास्त मिळावं? काय माहिती आता, भेटलं तर आहे ना, तुम्हीच आहात अधिकारी. भूम तालुक्याचे कृषी अधिकारी तुम्ही आहात साहेब. तुमच्याच तालुक्यामध्ये एका गावाला जास्त भेटतंय, एका गावाला कमी भेटतंय. पाऊस समान पडतोय, अतिवृष्टी समान होते, नुकसान समान होतंय. मला माझ्या हातात जे होतं किंवा पीक कापणी प्रयोग ते आता हेक्टरी 5 क्विंटल एवढं उत्पादन कमी आले. मग आता तुम्हाला माहित आहे की एकरी सोयाबीन किती निघतं. आता नुकसान झालंय परंतु तरी पण आपण उत्पादन बऱ्यापैकी व्यवस्थित आणलेलं आहे. पण ते तांत्रिक निकष जे आहेत त्याला तांत्रिक निकष कोण मोजतं मला ते सांगा ना. कोण मोजतं ते तांत्रिक निकष? ते सॅटेलाइट ऐका ना, सॅटेलाइट गव्हर्नमेंटनं अप्लाय केलेलं आहे. तर ते तर मला पण नाही ना सांगता येणार की कुठलं पॅरामीटर आहे त्याला. मग तेच तुम्हाला माहित पाहिजे ते पॅरामीटर कोणते ते. नाही मला नाहीत माहित आणि म्हणजे आमच्या डिपार्टमेंटला पण नाहीत माहित. सेंट्रल गव्हर्नमेंटचं जे आहे ते सॅटेलाइट बेस अनालिसिस करते आणि ते सांगते की ह्याच्याप्रमाणे एवढं उत्पन्न आहे. तेच विचारत आहे, ते कोणत्या डिपार्टमेंटला होतंय ते माहिती काढा तुम्ही. त्यांच्याकडे पाठपुरावा करा चुकीचं होतंय याच्यासाठी. चालेल मी बोलतो वरिष्ठांना, तुमचा संदर्भ देतो, तुमचा फोन आला होता म्हणून. आणि असं सर्व तांत्रिकचं कसं नेमकं कॅल्क्युलेट करते ते आम्हाला द्या माहिती. आम्हाला शेतकरी विचारशा ते लवकरात लवकर मार्गी लावा साहेब. काय म्हणतात ना, हे एवढं व्हेरिएशन असेल तर काय जाळायचंय का ते विमा भरण्याला? शेतकरी रोजच संघर्ष करणार आणि त्याचीच वाट लागणार. तुम्ही पाठपुरावा करा कडक. माझ्या तालुक्यातल्या सगळ्या शेतीला 1500 कमी आहे ठीक आहे, पण हे खूप डिफरन्स आला. खूप नाही, ते ऍक्सेप्टेबलच नाहीये. अख्ख्या तालुक्याच्या शेतकऱ्यांना किंवा मी तुमच्या कार्यालयावर येईल तुम्ही जर तोडगा नाही काढला तर. हॅलो, माझ्या हातात सुद्धा ते मी केले तरी पण नाही आम्ही भांडणार तर तुमच्याशीच ना साहेब, कारण की तुम्हीच आमचे करते तुम्ही तसं. 100% या. तुम्ही आलात तर वर शासनाला कळलं ना. नक्कीच साहेब, नक्कीच पाठपुरावा करा. आम्ही तर येतो सर भेटायला तुम्हाला. येस थँक्यू सर. वेलकम. हो. भूम तालुक्यामध्ये 2 गावांचं अंतर 5 किलोमीटर, 6 किलोमीटर, 7 किलोमीटर, मॅक्झिमम 10 किलोमीटर असेल. आणि ह्या कंपन्यांनी पीक विमा देत असताना एका गावाला 19,000 रुपये हेक्टरीने पैसे काढलेत आणि एका गावाला 3,500 रुपये हेक्टरीने पैसे काढलेत. अरे लाजा वाटल्या पाहिजेत शेतकऱ्यांच्या पोटावर सारखाच पाय देताना. अतिवृष्टी झाली, पिकं वाहून गेली, जमिनी खरडून गेल्या, त्या शेतामध्ये तुम्ही सॅटेलाइटने काय कुसळ शोधत होता का? विचार करायची गोष्ट आहे. आणि हे अधिकाऱ्यांना विचारल्यानंतर उडवाउडवीची उत्तरं. भूम तालुक्यातील शेतकऱ्यांनो, याचा न्याय मागण्यासाठी कृषी विभागाला खूप सारे अर्ज लिहा. आपण लवकरच याचा जाब विचारण्यासाठी कार्यालयावरती जाऊया. धन्यवाद.